उद्यापासून 12वीची बोर्डाची परीक्षा एकूण 15,05,037 परीक्षार्थी, यात 8,10,000 मुलं तर 6,94,000 मुले आणि 37 तृतीयपंथीयांचा समावेश। ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी आढळेल त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार। महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय। परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकं असणार। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकारांना मदत करणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार। संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये भेट, दोघांमध्ये 1.25 तास चर्चा। भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदारांची मनसेला ऑफर। भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। यावेळेला सुभाष देसाई, अंबादास दानवे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात भेट असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरून वगळलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख। उपमुख्यमंत्री अजित पवार ही आपत्ती व्यवस्थापन समिती। एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय योजनांना फडणवीसांचा ब्रेक। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय, आनंदाचा शिधाही थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार। गरिबांसाठीची शिवभोजन थाळी बंद करण्याचा घातक निर्णय त्यांनी घेतला। 1 रुपयात पीक विमा योजनेचे 12 वाजले। 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। डुबक्या मारणारा आमचं हिंदुत्व नाही, मोदींनी महाकुंभात केलेल्या स्नानावरून उद्धव ठाकरेंची टीका। कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याबाबत धनंजय मुंडेंच्या लक्षात आणून दिलं होतं, पण काही झालं नाही। घोटाळ्याबाबत पहिल्यांदा लेखी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराची माझाला प्रतिक्रिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून दहिसर टोल नाक्याची पाहणी। दहिसर टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तातडीनं उपाययोजना करा, सरनाईकांचे आदेश। घराची दारं नीट बंद केली नसल्यानं चाकू हल्ला झाला आणि त्याला मीच जबाबदार। सैफ अली खानची हल्ल्यानंतर पहिलीच मुलाखत। मुंबई आणि आसपासच्या परिसरातून 20 बांगलादेशींना अटक। डोंगरी पोलिसांची कारवाई। एजन्सींच्या नजरेतून सुटण्यासाठी बांगलादेशी भारतीयांशी लग्न करतात, डीसीपी प्रवीण मुंढेंची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।